हे काय आहे, नगरपासून पुढं ना 50 किलोमीटरवर अंतरावर असणाऱ्या देवगड नेवासाला आलो आहे बघा आपण. आणि इथं एवढं भारी ना व्यवस्था, दत्त महाराजांचं मंदिर आहे इथं. तुम्हाला मी इथं आत्ता जस्ट आलो आहे आम्ही. राहण्याची वगैरे व्यवस्था दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, रूम वगैरे केली आता. बॅक साईडला सेकंड फ्लोअरला रूम केली आणि आता खाली चाललेलो आहे, जरा फ्रेश वगैरे झालो आणि खाली चाललेलो आहे. आणि गॅलरी व्ह्यू दाखवतो भक्तनिवासमधनं. जे मंदिर दिसतं ना, खरंच खूप भारी दिसतं. रिसेप्शन आहे. 12च्या नंतर रात्री रूम बंद राहणार, रूम भेटणार नाही. 12च्या आधी येऊन बुकिंग करायची. जर तुम्ही इथं भक्तनिवासमध्ये येतात का, तर कॅश इथं अलाउड आहे, ऑनलाईन पेमेंट नाही आहे. तर तुम्ही कॅश घेऊन या. हे बघताल हे गॅलरीमधून कसं व्ह्यू. श्री दत्त मंदिर. असं भक्तनिवास आणि गॅलरी. इकडे यार दादा आहेत बघा. हाय. मंदिर तिकडे आहे ना आपलं. हो, तेच मंदिर आहे. या श्री दत्त मंदिर आहे तिकडं. अशी बिल्डिंग आहे भक्तनिवास, एवढं मोठा. इथं 180लाच रूम आहे. 220ला VIP रूम, अटॅच टॉयलेट बाथरूम. भारी एकदम. फॅमिलीसाठी येत असताल तर हे प्लेस तुमच्यासाठी वन डे ट्रिपसाठी खूप भारी आहे. अशी एंट्री आहे. गॅलरीतून असे आहे व्ह्यू बघा. ही सहल आलेली दिसते. आम्ही आत्ता रूम केलेली आहे, इथून हा व्ह्यू दिसतोय बघा, एकदम बेस्ट. सहल आलेली दिसते पोरांची. खूप भारी लोकेशन आहे. अशीच आहे. ह्या इथे सगळ्या नॉन VIP रूम्स आहेत आणि ते कोपऱ्यामध्ये कंबाईन टॉयलेट बाथरूम्स वगैरे आहेत. जवळजवळ 15 ते 20 आहेत. बट इट्स ओके. 180, 170, 180 मध्ये तुम्हाला काय भेटत नाही आहे. भक्तनिवासमध्ये एवढा क्वालिटी रूम आणि एवढी स्वच्छता हे तुम्हाला काय दिसणार नाही आहे. अशा रूम्स आहेत तुम्हाला गाद्या वगैरे पण भेटतील, ब्लँकेट भेटतील, उषा वगैरे सगळं भेटणार आहे. आणि गॅलरी आहे रूमला. असा नजारा आहे बाहेरचा. ठीक आहे, रूम वगैरे केली आता. बॅक साईडला सेकंड फ्लोअरला रूम केली आणि आता खाली चाललेलो आहे, जरा फ्रेश वगैरे झालो आणि खाली चाललेलो आहे. आणि गॅलरी व्ह्यू दाखवतो भक्तनिवासमधनं. जे मंदिर दिसतं ना, खरंच खूप भारी दिसतं. इथं भक्तनिवास आहे, इकडं मंदिर आहे आणि इथंच भक्तनिवासच्याच खाली इथं भोजन कक्ष आहे, जिथे 60 रुपयात तुम्हाला ना फुल जेवण भेटेल. तुम्हाला जेवण दाखवतो कसं आहे ते. चप्पल वगैरे काढून आतमध्ये जावं लागतं आपल्याला. असं कुपन घेतलेलं आहे बघा. आम्ही 7 थाळ्या घेतलेल्या आहे, 60 रुपये, 420 रुपये झाले. इथं काउंटर आहे आणि असं जेवणाचा सगळं डायनिंग सेटअप आहे. एकदम भारी, एकदम पॉश. 60 रुपयात तुम्हाला जेवण दाखवतो आता कसं आहे ते. हे असं जेवण येतं बघा. भात, रोटी सगळे एका त्याच्यामध्ये. भात, वरण, भाजी, रोटी, भात, लोणचं, वरण, काय भाजी, भोपळ्याची भाजी, बटाट्याची भाजी का, बटाट्याची भाजी, भात, वरण, चपाती, लोणचं, एवढं सगळं 60 रुपयात. फोन करत आहे, जेवण टेस्ट करतो आता इथलं.
भारी टेस्ट. गाव टेस्ट कशी? एक नंबर आहे ना. एक नंबर टेस्ट. 60 रुपीजमध्ये एवढं सगळं भेटते तुम्हाला. जेवण वगैरे करून आत्ता जरा ना असं पटांगणात फिरत आहे. एवढं भारी आहे ना पटांगणात जेवण झाल्यानंतर. कंदी पेढे घेतलेला आहे खायला, कारण स्वीट नव्हतं, काहीतरी स्वीट खायचं होतं म्हणून मग म्हणलं कंदी पेढा आणलेला आहे. तुम्हाला वाटणार पण नाही की एवढं भारी आपल्या इथं आहे. तुम्ही बघितलंय नाही बघितलंय माहीत नाही, पण नसेल बघितलं तर नक्की या, आणि बघितलं असेल तरी पण पुन्हा या. खूप भारी. हे एंट्रन्स आहे बघा. विषय काय आहे, सकाळी बघा 6 वाजता, सकाळी 5 वाजताच उठलो, कारण आम्हाला 150ची रूम मिळालेली, ज्यामध्ये टॉयलेट बाथरूम वगैरे हे कॉमन असतं. तर आम्ही सकाळ सकाळ लवकर उठून गरम पाण्यासाठी नंबर वगैरे लावला. तर फ्रेश वगैरे झालो आता, कारण आम्हाला सकाळची आरती गाठायची, काकड आरती असते वाटतं. सकाळ 6:15 चालू होती आणि 5:45 इथले स्वामी येतात. बट आता ते काही भेटणार नाहीत, बट आरती तरी भेटेल. त्यामुळं सकाळ सकाळी एवढं लवकर आवरून आम्ही आता मंदिरात चाललेलो आहे. थंडी बघा, अराउंड 10 to 12 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल बघा. सगळ्या लोकांची गडबड तेच चाललेली. मीटिंग गेलं कामात. चहाचे फॅन आहेत खूप हे राऊंड भाऊ. सकाळी उठल्यावर चहा पाहिजेलच, त्याशिवाय चहाशिवाय का आम्हाला सुरुवात नसते त्यांची. त्यामुळे आता त्यांनी चहाचं एक ठिकाण शोधलंय. आरतीच्या आधी 5 मिनिट चहा प्यायला आलेलो आहे. एवढ्या घाट्याचं चहा तर पाहिजे त्याची एवढ्या थंडीमध्ये, नाही काय. इथं पण चहा नाही आहे. मंदिराच्या आवारात कुठे चहाचा स्टॉल पण नाही आहे आणि काहीच नाही. आता परत चहा नाही भेटला, आता डायरेक्ट चाललो आता आरतीला आम्ही परत. सकाळच्या 6:15च्या काकड आरतीला आजूबाजूच्या गावातील लोकांनी, परत भक्तांनी, खूप लांबून लोक येतात स्वामींचे दर्शन घेण्यासाठी. एवढ्या थंडीत सुद्धा आरतीला गर्दी केलेली होती. आतमध्ये पण गाभाऱ्यात लोक होते आणि जे नाहीत बसले ते बाहेर लोक होते. आरतीचे दर्शन झाल्यानंतर इथं ह्या 2 ताई खूपच भारी रांगोळी काढत होत्या मंदिरासमोर. सकाळचं वातावरण बघा कसलं आहे. एकदम सगळं धुकं आहे. सकाळचे 6:15 6:30 वाजलेले. थंडीच्या दिवसातील 6:15 6:30 म्हणजे एकदम अंधार असतो. आणि वातावरण बघा इथलं कसलं झालेलं आहे. एकदम थंड आणि फुल क्लाउडी वातावरण, पण तरी पण लोकांची आणि भक्तांची जे दत्त महाराजाच्या चरणी जाऊन दर्शन घ्यायची आतुरता बघा. जवळपास 10 ते 12 डिग्री टेम्परेचर असेल. तोंडातून सगळ्या वाफा निघत आहेत. पण सकाळ सकाळ देवाचं नाव घ्यायचं म्हणलं ना तर माणसाच्या अंगात एक एनर्जी येते. आरती झाली, आता रांग लागलेली. विषय काय, जर आता दर्शन वगैरे झालं, सगळं झालं, आता इथला परिसर पण फिरलो. माझ्या मागं मंदिर आहे. भारी आहे रे, खूप भारी आहे. हा, हे झाड बघा स्क्वेअर मध्ये कट केलेलं आहे. एकदम भारी. म्हणजे हेअर कट कसं आहे तसं झाडांचा हा कट दिलेला आहे. हे अक्कमानीपेक्षा पण सगळं दुःख आलेलं आहे. हे दिल्ली नाही आहे, देवगड आहे, जे की पुण्याजवळ फक्त 150 किलोमीटर आहे. आता सगळीकडे धुकं आलेलं आहे. आमचे कार्यकर्ते बघा चहा घ्यायला गेलेले आहेत. अरे बाई साब, काय सगळं धुकं. अरे आता आमचं हे भक्त निवास आहे, इकडं आम्ही राहत होतो, हे पण दिसत नाहीये. एवढं धुकं झालेलं आहे.
काय झाड, एवढे मोठ्या झाडांना सुद्धा यांनी ना एकदम व्यवस्थित शेप दिलेला आहे. ते झाड बघा आता त्रिकोण शेप दिलेला आहे त्याला. हा कसा डेरेदार केलेला आहे म्हणजे एकदम जबरदस्त. हा का धोकं झालं सगळं. का घेतला का चहा? गरमागरम चहा आलेला आहे आता. अनरॉक माहून आम्ही चहा घेतोय बघा. दादांनी घेतला आधी चहा. एवढं महागं धुकं हे काय दिल्ली नाही, आपलं महाराष्ट्र आहे. एवढं महागं धुकं असं पडलेलं आहे, समोरचा माणूस पण दिसत नाही आहे. आणि त्याच्यामध्ये गरमागरम चहा. सकाळी चहा भेटला नव्हता, त्याच्यामुळं मग आम्ही आत्ता आलो आहे, दर्शन वगैरे घेऊन आलेलो आहे. आता परत जायचं आहे घर, वरती जायचं आहे घरी, रूमवरती. आणि सगळ्यांना घेऊन जायचं आहे आम्हाला, नदीच्या बोटिंग वगैरे करायचे. वातावरण बघा, आम्ही जिथं राहत होतो तिथली गॅलरी आहे, एवढी मोठी आणि एवढी भारी. एकदम हिमालयात आल्यासारखं वाटतंय, एवढं धुकं पडलेलं आहे. मंदिराचा परिसर आहे बाबा, मॉर्निंगचा मॉर्निंग व्ह्यू आहे. आणि असे आहेत दत्ताचं मंदिर म्हणल्यावरती तर आपले हे इथं असणारच, विषयच नाही. हे मंदिराचा परिसर आहे बघा. सगळे एवढे मंदिर आहेत ना इथं, आणि एवढा परिसर क्लीन ठेवतात. आता हे बघा रे, ते वाळू आहे, वाळूच सुद्धा तुम्हाला पाला भेटणार नाही. म्हणजे काय किती क्लीननेस, किती स्वच्छता. आता हे खुशीने येतात लोक सेवा द्यायला. खरंच भारी आहे. झाडांवरचं पाणी पडलंय, सकाळ सकाळ उठलेलं ना. इकडे मारुतीचं मंदिर आहे, पवन सुद्धा आहे ना. तुम्ही जर इकडे यायचं असाल ना तर जवळच असणारे शनी शिंगणापूर पण करू शकता. इथून शिर्डीला पण जाऊ शकता आणि देवगडला पण तुम्ही एक दिवस मुक्काम करून इथल्या सकाळच्या आरतीचा लाभ घेऊ शकता. खरंच खूप भारी आहे. वन डे ट्रिपसाठी, फॅमिलीसाठी किंवा फ्रेंड्स पण येऊ शकता. तर नक्की भेट द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.